नमस्कार मित्रांनो, कशी आहात? बरे आहात ना? मित्रांनो, आपले आपल्यावरच उलटतात अशा वेळी करायचं काय? आपण आपल्या जीवनात कित्येकदा इतरांच्या मदतीसाठी प्रयत्नशील असतो, त्यांच्या आनंदासाठी काही गोष्टी करतो, पण बऱ्याच वेळा हेच लोक आपल्यावरच उलटतात. बऱ्याच वेळा तर हा अनुभव घरच्या लोकांविषयीच असतो. कधी कधी जे व्यक्तीसाठी आपण एखादी गोष्ट करतो त्या आपल्यावरच चुकीचे आरोप करतात, आपल्याविषयी वाईट बोलतात, शिव्याशाप देतात. त्यामुळे मनात खिन्नता, नाराजी आणि चीड निर्माण होते. असा विचार डोक्यात येतो की असं का झालं, या गोष्टी मागची कारण आणि यावर आपण काय करू शकतो, यावर आज आपण चर्चा करूया. असं का होतं? 1. अपेक्षांची दफावत. आपण ज्या गोष्टी चांगल्या हेतूने करतो त्यांची नेहमीच दुसऱ्यांनी दखल घ्यावी अशी आपल्याला अपेक्षा असते, परंतु प्रत्येकाचा विचार करण्याचे दृष्टिकोन वेगळा असतो. ते समोरच्याच्या अपेक्षांशी जुळत नसेल किंवा त्याला वाटत असेल हा माझा प्रॉब्लेम मध्ये काय इंटरफेअर करतोय, याला का माझ्या भानगडीमध्ये पडायचं आहे. म्हणजे आपण जे अपेक्षेने मदत करायला जातोय ते उलट होण्याची शक्यता वाढते. नंबर 2. कधी चूक संवादाची असते. कधीतरी एखादा प्रसंग असा उद्भवतो की त्यामध्ये आपल्याला आपलं मत मांडणं खूप आवश्यक वाटतं, पण आपण ज्या पद्धतीने आपलं मत मांडतो ते समोरच्या व्यक्तीला चुकीचं वाटू शकतो. वादावादी किंवा कोणत्याही कठीण प्रसंगी योग्य संवाद साधणं महत्वाचं असतं. अन्यथा समोरची व्यक्ती आपला हेतू चुकीचा समजते आणि मग राग, रुसवा वाढतो आणि त्यांना आणि तुम्हाला दोघांनाही वाटतं की आपणच माणूस आणि आपल्यावरच आज उलटला आहे. नंबर 3. स्वतःचा स्वाभिमान आणि अहंकार. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण घेत असलेले निर्णय योग्य आहेत आणि आपणच बरोबर आहोत, पण आपल्या अशा अहंकारामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे आपल्यावरच गोष्टी उलटतात. समोरच्या दुखावला की तो आपल्याला इग्नोर करायला लागतो आणि मग आपल्याला साहजिकच वाईट वाटतं. आपल्याबरोबर असं कोण करू शकतो? नंबर 1. कुटुंबातील सदस्य. कुटुंबातील जवळच्या लोकांबरोबर आपण प्रेमाने आणि आत्मीयतेने वागत असतो, पण कधीतरी त्यांना आपल्या बोलण्याचे किंवा काही गोष्टी करण्याचे, आपल्या वागण्याचे कारण पटत नाही आणि त्यामुळे त्यांचं मन दुखावलं जातं आणि विसंवाद वाढतो. नंबर 2. मित्र आणि नातेवाईक. काही मित्र किंवा नातेवाईक आपल्या विचारसरणीची सहमत नसतात. ते आपल्यावर टीका करू शकतात किंवा आपल्या वागण्याचा उलटा अर्थ लावू शकतात, किंवा तुम्ही ते जे बोलत किंवा सांगत असतात त्यांचा वेगळा अर्थ काढून वाईट वाटून घेतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला सध्या पैशांची गरज आहे मात्र तुमच्याकडे पैसा नाही, नोकरीही नाही, अशा वेळी तुम्ही बिझनेसचा खूप डोक्यात घालून कर्ज काढण्याची गोष्ट करू लागलात, तर तुमचा मित्र किंवा जवळचा नातेवाईक तुम्हालाही समजावू लागतो की सध्या नोकरी कर, पैसे कमव, नंतर व्यवसायाचा विचार कर. यात तुम्ही असा विचार केला की हा माझ्यावर जडतो, याला मला पुढे जाऊ द्यायचं नाही म्हणून असं म्हणतो, तर या गैरसमजातून विद्युत वाढतं आणि आपल्याला वाटतं की हा माझा मित्र माझ्यावरच उलटला. नंबर 3. सहकारी. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो, त्यामुळे एखादा निर्णय आपल्या सहकाऱ्यांना मान्य नसल्यास त्याचे परिणाम आपल्यावर उठू शकतात. ही एक औपचारिक जागा असते, त्यामुळे या ठिकाणी सर्वांच्या कामाच्या पद्धतीने तुम्हाला काम करावे लागेल. मग याचे परिणाम काय होतात? नंबर 1. तर आपल्याला भावनिक त्रास होतो. जेव्हा कोणी आपल्यावरच उलटायची भावना आहेत तेव्हा नैराश्य येतं. यामुळे आत्मविश्वास ढासळतो आणि भावनिक वेदना होतात. नंबर 2. विश्वासघात. जे लोक आपल्या अगदी जवळचे असतात त्यांच्या उलट प्रतिक्रियेमुळे मनात विश्वासघाताची भावना निर्माण होते आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण होते.
नंबर 3, नातेसंबंधामधील अंतर. जेव्हा आपल्यावरच काही गोष्टी उलटतात तेव्हा नातेसंबंधामध्ये तणाव येतो. असे प्रसंग निर्माण होतात ज्यामुळे नात्यांमध्ये कटुता निर्माण होते. मग आपण काय करू शकतो? नंबर 1, तर स्वतःच्या आत्मपरीक्षण करा. आपल्या वागण्यामध्ये काही चुका आहेत का हे बघा. जेव्हा असा अनुभव येतो तेव्हा शांतपणे स्वतःच्या वागणुकीचा विचार करा. काही सुधारणा आवश्यक असल्यास त्याही करा. नंबर 2, अति अपेक्षांपासून दूर राहा. दुसऱ्यांकडून नेहमीच कौतुक मिळेल अशी आशा अपेक्षा ठेवूच नका. आपल्या कृतीतून मिळणारे समाधान हेच सर्वात महत्त्वाचं असतं. इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या समाधानावर लक्ष केंद्रित करा. नंबर 3, मनाच्या स्थिरतेचा अभ्यास करा. मन स्थिर ठेवणं हा अनुभवातून आलेला गुण असतो. इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून न राहता स्वतःच्या मानसिक संतुलन जपा. यामुळे भावनिक स्थैर्यही प्राप्त होईल. नंबर 4, शांत आणि संयमी राहा. परिस्थिती कोणतीही असली तरी संयमाने वागा. राग न करता संवाद साधून विषय सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे अनावश्यक तणाव दूर होतो आणि रिलेशन खराब होत नाहीत. आपली चूक असते का? कधी कधी आपल्यातच काही चुका असू शकतात. आपल्या विचारात, अभिमानात किंवा अति आत्मविश्वास येतो. आपण समोरच्याच्या भावनांना योग्य दृष्टीने समजून घेत नाही. आपल्या नात्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी या चुकांवर काम करणं आवश्यक आहे. आपणच काही गोष्टी सुधारल्या तर आपल्यावरच उलटण्याची शक्यता कमी होते. मित्रांनो, जीवनात प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो. आपण ज्याचं भलं करतो त्यांनी आपली कदर करावी ही अपेक्षा ठेवणं नैसर्गिक आहे. पण तसं झालं नाही तर त्या गोष्टींना शांतपणे स्वीकारा. इतरांच्या नकारात्मक प्रतिक्रियांवर अवलंबून राहण्याऐवजी आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनात मिळवलेली ही शिकवणी आहे. म्हणून पहा, आपल्या वागण्यात सुधारणा करून आपल्यावरच उलटणारे अनुभव कमी करता येईल आणि आनंदी जीवन जगता येईल. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवन ही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.